श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उद्या 23 एप्रिल म्हणजेच हनुमान जयंती। तर हनुमान जयंती निमित्त आपण काही सेवा सांगणार आहोत आणि त्या आपण करायच्या आहेत। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की कालचा जो ब्लॉग टाकला होता की त्यामध्ये आम्ही बेलपिंपळगावला स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो आणि खूप छान असं मंदिर आहे। ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य त्या बेलपिंपळगावच्या मंदिराला अवश्य भेट द्यावी। तर उद्या आहे 23 एप्रिल मंगळवार, म्हणजेच हनुमान जयंती, म्हणजेच हनुमानाचा प्रगट दिन। हनुमान ही बुद्धीची देवता आहे, शक्तीची देवता आहे। राम भक्त हनुमान वायुपुत्र, सूर्यपुत्र, शक्तिशाली, बलशाली राम भक्त यांची सेवा कोणीही करू शकतं। स्त्री पुरुष मुलं सर्व या देवतेची सेवा करू शकतात। फक्त स्त्रीने या देवतेला स्पर्श करायचा नाही, कारण हनुमान जे आहेत काय तर ते संन्यासी आहेत। म्हणून हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर स्त्रीने हनुमंताला स्पर्श करायचा नाही, परंतु सेवा जरूर करू शकतात। ते आपले हनुमान जे आहेत ते आपले रक्षक आहेत, म्हणजे आपले भाऊ म्हणायला हरकत नाही। तर काय सेवा करायची आहे उद्या 23 एप्रिलला? तर आजारपण, वैवाहिक बाधा, मंगळ दोष, भांडण या दिवशी पूजा केल्याने या सर्व अडचणी काय होतील तर दूर होतील। तर काय करायचं आहे? तर उद्यापासून दररोज एका सेवेचा संकल्प आपल्याला करायचा आहे। एक सेवा म्हणजे हनुमान चालीसाचं पठण करायचं किंवा मग याचं सुंदरकांडचं एक पाठ आपण करायचं। असं दोन्हीतून एक कोणत्याही प्रकारची सेवा आपण उद्यापासून सुरू करायची आहे। तसंच उद्याच्या दिवशी हनुमानाला आपल्याला चोला चढवायचा आहे। चोला म्हणजे काय तर चमेलीच्या तेलामध्ये आपला जो शेंदूर असतो मिळतो तो मिक्स करून पुरुषांनी हनुमानाला तो लावायचा आहे। सर्व शरीरावर हनुमानाच्या लावायला जमत असेल तर सर्व शरीरावर लावा, किंवा मग नसल जमेत तर नुसता छातीवर किंवा पायाला लावला तरीही चालेल। आणि डाव्या पायावरचा आपण स्वतः कपाळाला लावावा। त्याचप्रमाणे बनारसी पान जे आहे ते हनुमानाला उद्या अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडू हे हनुमानाला अतिशय प्रिय आहे। मग उद्याच्या दिवशी याचा नैवेद्य आपण हनुमंतरायांना अर्पण करायचा आहे। त्यामध्ये बुंदीचे लाडू हे अत्यंत प्रिय आहे हनुमंताला, म्हणून 1, 3, 11, 21, 51 असे लाडू आपण उद्या हनुमंतरायाला अर्पण करू शकतो। जर आपल्याला वाटत असेल की आपल्यावर कुठलीही तंत्र मंत्र बाधा झाली आहे असं जर वाटत असेल तर आपल्या घरावर त्रिकोणी भगव्या रंगाचा झेंडा आपण जय श्रीराम लिहून तो कायमस्वरूपी लावून ठेवायचा आहे। त्या झेंड्याचा अपमान होता कामा नये, म्हणजे तो खाली पडला किंवा पायाखाली येईल अशी आपण त्याची काळजी घ्यायची आहे। हनुमंतराया हे शक्तीची देवता आहे, बुद्धीची देवता आहे। त्यामुळे उद्या आपल्याला संकल्पयुक्त सुंदरकांड किंवा हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे। आणि ज्यांनी ज्यांनी हा संकल्प केला त्यांना काय बदल वाटतो तो मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे आपल्याला उद्या हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी कुशाचे लाल आसन घ्यायचे आहे। म्हणजे आपण जनरली जे देवपूजेला आसन घेतो तर ते आसन न घेता कुशाचे लाल आसन आपल्याला उद्यासाठी घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे आपला मंगळ जर खराब असेल तर काय करायचं आहे की एका तांब्याच्या तांब्यामध्ये तो तांब्या भरून साखर घ्यायची आहे आणि त्यावर लाल कपडा झाकायचा आहे। त्याचप्रमाणे त्या तांब्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढायचे आहे 4 बाजूंनी। आणि पती पत्नीमध्ये जर वाद असेल तर त्यांनी तो हनुमान मंदिरात ठेवून यायचा आहे, म्हणजे तो तिथेच अर्पण करायचा आहे। ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांनीही हा उपाय करायचा, म्हणजे कुमार जे मुलं आहेत त्यांचे जर लग्न जमण्यास अडचणी असेल तर त्यांनी हा उपाय जरूर करावा, त्यांना 100% फरक पडेल, दोघांच्याही इच्छा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे ज्यांना पोटाचा आजार आहे, म्हणजे ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी उद्याच्या दिवशी हनुमंतरायाला बत्तासे अर्पण करायचे आहे।
त्याचप्रमाणे मुलांना जर वाईट संगत लागली असेल तर उद्याच्या दिवशी एक चांदीची गदा विकत आणायची आहे आणि ती लाल दोऱ्यामध्ये घेऊन 11 वेळा हनुमान चालीसा आपल्या हातात घेऊन हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आणि ती गदा आपल्या लेकराच्या गळ्यात बांधायची आहे. त्यानेही खूप सारा फरक पडणार आहे. तर उद्याची 23 एप्रिल हनुमान जयंतीची ही काही सेवा होती जी मी आपणास सांगितली. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच करा आणि हनुमंतरायाची कृपा आपल्यावर आपल्या लेकरांवर हो हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करते. उद्या असणाऱ्या हनुमान जयंतीच्या हनुमान प्रगट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो ईश्वर चरणी अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते.